हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे चॉकलेट केक. आणि ते केक मी विदाऊट मैदा, म्हणजे मैदा न यूज करता, कोको पावडर न यूज करता मी केक बनवणार आहे. ना कोणती क्रीम आपल्याला वापरायची आहे, ना दही वापरायचं आहे. तर आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून. तर चला मग सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे. तर दुधामध्ये मी घेतलेला आहे 1 मोठा स्पून लेमन ज्यूस. आणि लेमन ज्यूस मिक्स करून आपल्याला दूध जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर फ्रेंड्स, लेमन ज्यूसच्या जागी तुम्ही विनेगरसुद्धा 1 टीस्पून यूज करू शकता. तर आपल्याला मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण फ्लेवरसाठी आपण घेणार आहोत कॉफी. तर इथे छोटा स्पून मी इथे कॉफी घेतलेला आहे. 1 टीस्पून इतकी कॉफी घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची कॉफी यूज करू शकता. आणि इथे आपले जे नॉर्मल 2 चम्मच असतात तितकं गरम पाणी घ्यायचं आहे. आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून देणार आहोत आपण. तर आता आपल्याला फ्रेंड्स जो केक टिन आहे तो रेडी करायचा आहे. फ्रेंड्स, इथे मी 1/2 किलो साईजचा जो केक असतो त्या साईजचं मी 2nd नंबर जे भांडं असतं ते घेतलेलं आहे केक टिन. त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला ग्रेस करून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला. आणि यानंतर आपल्याला याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे. बटर पेपर लावल्यामुळे केक जो आहे तो चिपकत नाही. तर अशा पद्धतीने बटर पेपर लावून घ्यायचा आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण केकचं जे बॅटर आहे ते घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं दूध आणि लेमनचं जे मी मिश्रण तयार केलं होतं ते थोडंफार दहीसारखं झालेलं आहे. मी ॲक्च्युली त्याच बाउलमध्ये करणार होते, पण मिक्स करायला जमलं नसतं, त्यामुळे मी बाउल थोडा मोठ्या साईजचा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 1/4 कप इतकं तेल घ्यायचं आहे. आपलं जे नॉर्मल जेवणाचं तेल असतं तेच घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप शुगर पावडर. आपली नॉर्मल साखर तुम्ही मिक्सरला लावून घेतली तरी सुद्धा चालेल. आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं मिश्रण जे आहे ते थोडंफार असं घट्ट होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे कॉफी आणि गरम पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली होती ती घ्यायची आहे. तर ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. यानंतर आपण यूज करणार आहोत इथे चॉकलेट सिरप. चॉकलेट सिरप बऱ्याचशा कंपनीचे मिळतात. डीमार्टमध्ये, नॉर्मल शॉपमध्ये किंवा जे केक्सचे प्रोडक्ट्स मिळतात तिकडे सुद्धा मिळतात. तर फ्रेंड्स, इथे मी 1/4 टेबलस्पून इतकं मी चॉकलेट सिरप घेतलेलं आहे. ते तुम्ही नॉर्मल आपले 2 ते 2.5 स्पून घेऊ शकता. तर ते घेऊन आपल्याला चॉकलेट सिरप जे आहे ते सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडंफार कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण एकदम चॉकलेटी कलर असा दिसतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 कप गव्हाचं पीठ. मी ते 1 कप इतकं घेतलेलं होतं. त्याचबरोबर आपल्याला 1/4 टीस्पून इतकं घ्यायचं आहे बेकिंग सोडा. आणि 1 टीस्पून इतकं घ्यायचं आहे बेकिंग पावडर. आणि त्याचबरोबर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्व जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने.
तुम्ही या ठिकाणी जर मैद्याचं खायचं असेल तर मैदासुद्धा यूज करू शकता, पण मी इथे गव्हापासून बनवणार आहे, गव्हाच्या पिठापासून. तर आता आपल्याला हे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कोणत्याही प्रोडक्टमध्ये, कोणत्याही बॅटरमध्ये जेव्हा आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकतो तेव्हा आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीनेच. जर आपण जोरात केलं तर बॅटर केक जो आहे तो खराब होऊ शकतो. फ्रेंड्स, इथे मी एक्स्ट्रा दूध घेतलेला आहे, कारण जेव्हा मी बॅटर मिक्स करत होते तेव्हा थोडंफार मला ते ड्राय लागत होतं, त्यामुळे मी यामध्ये थोडं मी 1/4 कप इतकं दूध काढून घेतलेलं आहे पुन्हा. तर ते मी लागेल तसं थोडं टाकून घेणार आहे, एकदम टाकायचं नाही आहे. अगदीच जर आपल्याला हार्ड असं टफ लागत असेल तरच घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं दूध टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं बॅटर जे आहे ते रेडी असायला हवं. यानंतर मी आता बॅटर जे आहे ते मी केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. तर इथे बॅटर जे आहे ते मी पूर्णपणे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला टॅप करायचं आहे आणि एखादा टूथपिकने वगैरे आपल्याला अशा पद्धतीने वरून वन साइडनेच असं करायचं आहे. मग आपला जो केक आहे तो एका लेवललाच होतो, वर खाली होत नाही. तर मी एक कढई गरम केलेली आहे, प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेली होती 15 मिनिटं आणि त्यानंतर मी केक ठेवून दिलेला आहे. आणि फ्रेंड्स, आता हे मी घेतलेलं आहे चॉकलेट गनाचे. हे आपल्याला जे चॉकलेटपासून बनवतात, तर याची रेसिपीची लिंक माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फ्रेंड्स, अगदी इझी आणि सोपी पद्धत आहे. तर केक झालेला आहे माझं, पाहू शकता. केक होण्यासाठी 40 मिनिटं लागलेले आहेत. त्याच्यानंतर थंड करून दिलेला आहे. तर केक थंड झाल्याच्या नंतर आता आपल्याला अनमोल्ड करायचा आहे केक. अगदी 4-5 तास मी थंड व्हायला ठेवला होता. केक पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला डिमोल्ड करायचा आहे केक. तर अशाच पद्धतीने मी एक चाकू घेऊन साईडने अशा पद्धतीने साईड क्लिअर करून घेणार आहे. त्यानंतर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता केक जो आहे तो एकदम छान फ्लफी बनलेला आहे आणि अजिबात कुठेही चिटकलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनलेला आहे केक. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर ह्याचा नॉर्मल आपला क्रीम बेस केक बनवायचा असेल तर तसाही बनवू शकता, पण मी इथे जस्ट चॉकलेट गनाचे आहे ते यूज करून करणार आहे आणि ते मी फक्त 2 कट करणार आहे. तुम्ही याच्यात 3 किंवा 4 लेअरसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने केक जो आहे तो मी कट करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, माझा केक कट करून झालेला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता चॉकलेट गनाचे जो आहे तो मस्तपैकी रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स, आता मी हे यूज करणार आहे. तुम्ही या ठिकाणी क्रीमसुद्धा यूज करू शकता. तर मी एक चॉकलेटची लेअर देणार आहे. इथे मी खाली प्लेट ठेवून त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे, कारण आपण जेव्हा चॉकलेट स्प्रेड करतो तो जाळीमधून खाली आपल्याला रियूज करता यावा यासाठी. आणि थोडंसं मी चाकूने ताप करून घेणार आहे, जेणेकरून आपण वरती जो चॉकलेट टाकणार आहोत तो केकच्या आतमध्ये जाण्यासाठी. तर अशा पद्धतीने चॉकलेट गनाश जो आहे तो आपल्याला स्प्रेड करायचं नाही आहे, फक्त वरती हलक्या हाताने सोडून द्यायचं आहे, म्हणजे ते चॉकलेट गनाश आहे ते प्रॉपर स्प्रेड होतं सर्वीकडे. तर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे.
फ्रेंड्स, तुम्हाला असं वाटत असेल की इथे लागलेलं नाही आहे, तर तुम्ही थोडंसं स्पूनने अशा पद्धतीने स्प्रेड करू शकता. आणि आपलं जे बाकीचं जे गणाच आहे ते सुद्धा खाली प्लेटमध्ये जमा होतं, ते सुद्धा आपल्याला यूज करता येणार आहे, वेस्ट जाणार नाही आहे. आणि आपण त्याचं काय करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ॲक्च्युली मी करून दाखवणार आहे की मी ते कसं यूज केलेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता माझा केक जो आहे तो फायनली रेडी झालेला आहे. मी लास्ट जे गणाच होतं ते मी वरती स्प्रेड करून दिलेलं आहे. आणि साईडने मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, ड्रायफ्रूट्स कट करून. तुम्ही जेव्हा चॉकलेट टाकल्यानंतरच टाकून घेते, कारण मला पूर्ण केकवरती टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते त्याच्या चॉकलेट बरोबर पूर्ण खाली स्प्रेड होऊन येईल. यासाठी मी सर्व बाजूंनी आणि टाकून घेते आहे. फक्त मला वरतीच फक्त थोडं प्लेन ठेवायचं आहे, बाकी सर्वीकडे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर फ्रेंड्स, आता केक जो आहे तो मला उचलून शिफ्ट करायचा आहे बोर्डवरती. तर यासाठी मी भाकरीसाठी आपण जो कावेतला वापरतो तो यूज करणार आहोत. आणि मी केक जो आहे तो शिफ्ट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि फ्रेंड्स, फायनली आता आपला केक जो आहे तो फ्रीजमध्ये जाण्यासाठी रेडी झालेला आहे, पाहू शकता. आणि फ्रेंड्स, जे उरलेलं गणाच आणि ड्रायफ्रूट्स होते ते मी मिक्स करून एका चॉकलेट मोल्डमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर ह्याचे मी चॉकलेट्स बार बनवलेले आहेत. आणि फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे तो पूर्ण सेट झालेला आहे. मी फ्रीजमध्ये 2 तास ठेवून दिलेलं होतं, त्यानंतर काढून बघितलेलं आहे. खूप छान आणि टेस्टी केक आपला रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटपट जाऊन सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच छान नवीन व्हिडिओ बरोबर.